हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे, ह्याच्यामध्ये टेक्स्ट फंक्शन्स बघितलेले आहे. ठीक आहे. आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे डेटा व्हॅलिडेशन नावाचा. ठीक आहे. आता डेटा व्हॅलिडेशन म्हणजे काय, की आता समजा आपण एखाद्या सेलमध्ये कोणती का व्हॅल्यू टाकणं ते ह्याच्यामध्ये इनपुट केली जाते. ठीक आहे. त्याप्रमाणे आपल्याला ते दाखवलं जाते की ह्याच्यामध्ये मी 1 टाईप केला आहे, 2 टाईप केला आहे, अशा प्रकारे. पण समजा मला काय करायचं आहे, एखादा जो डेटा आहे किंवा एखादं जे शीट आहे, त्या शीटमध्ये मला काय करायचं आहे की पर्टिक्युलरच व्हॅल्यू ह्याच्यामध्ये गेल्या पाहिजेत, दुसऱ्या कोणत्या व्हॅल्यू गेल्या नाहीत पाहिजे. म्हणजे समजा आता इथं एम्प्लॉई आय डी आहे, एम्प्लॉई नेम आहे आणि इथं डिपार्टमेंट आहे. तर मला काय पाहिजे ह्याच्यामध्ये की पर्टिक्युलर एम्प्लॉईचीच नावं इथं काहीतरी लिस्टमध्ये असली गेली पाहिजेत किंवा डिपार्टमेंटच्या ह्याच्यामधलं पर्टिक्युलर तेच डिपार्टमेंट असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही त्याच्यामध्ये हे एखादं डेटा इनपुट नाहीत करू शकत. तर तो भाग आपल्याला काय करायचा आहे, डेटा व्हॅलिडेट करायचा आहे की ह्या ठिकाणी तुम्ही हेच कॅरेक्टर किंवा हेच टेक्स्ट किंवा हाच नंबर तुम्हाला काय करायचा आहे, टाईप करायचा असेल तर तुम्ही कसं करणार आहे. ठीक आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आहे की एम्प्लॉई आय डी दिलेत, नाव आहेत आणि त्यांचं डिपार्टमेंट आहे. आणि मला काय करायचं आहे, डिपार्टमेंटमध्ये हे जे डिपार्टमेंट आहे तेवढे HR, अकाउंट, सेल्स, मार्केटिंग आणि IT ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते इनपुट नाहीत केले पाहिजे ह्याच्यामध्ये. तर त्यासाठी आपल्याला हा लिस्टचा डेटा काय करायचा, ह्याच्यामध्ये व्हॅलिडेट करायचा. त्याच्यासाठी तुम्हाला इथं डेटा नावाच्या टॅबमध्ये इथं ऑप्शन आहे बघा, डेटा व्हॅलिडेशन नावाचा. डेटा व्हॅलिडेशनमध्ये जायचं आहे. आता मला ह्या सेलमध्ये पाहिजे तर मी इथे सिलेक्ट करणार डेटा व्हॅलिडेशन. डेटा व्हॅलिडेशनवर क्लिक केलं. आत्ता सध्या हे अलाउ विचारतं एनी व्हॅल्यू, म्हणजे कोणती का व्हॅल्यू आपण पुट करणार. आता समजा मी ह्याच्यामध्ये ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी नंबर वगैरे टाईप केला, 9 टाईप केला, तर ते 9 टाईप होतं आहे ह्याच्यामध्ये. कारण मी ह्याच्यामध्ये सिलेक्ट करताना इथं काय आलेलं आहे, एनी व्हॅल्यू, कोणती का व्हॅल्यू असेल ना तुम्ही त्याच्यामध्ये टाईप करू शकता. आपल्याला तसं नाही करायचं की ह्याच्यामध्ये फक्त त्या लिस्टनुसारच डेटा पाहिजे असेल. आपण डेटा व्हॅलिडेशनमध्ये जाणार आहे. इथं एनी व्हॅल्यूच्या ऐवजी आपण काय करूया, लिस्ट सिलेक्ट करूया. आता लिस्टमध्ये हे विचारते सोर्समधून काय करू शकता तुम्ही, हे सिलेक्ट करू शकता की ही जी लिस्ट आहे पूर्ण, ह्या लिस्टमधूनच तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये एवढ्याच ह्याच्यामधल्या म्हणजे HR, अकाउंट, सेल्स, मार्केटिंग, IT सोडून बाकीचं तुम्ही ह्याच्यामध्ये काहीच टाईप नाही करू शकत आहे, असं सांगायचं आहे. की इथं सोर्समध्ये सिलेक्ट केलं मी, ओके बटनावर क्लिक केलं, तर तशा प्रकारचे तुम्हाला काय होणार आहे, ह्याच्यामध्ये लिस्ट आलेली दाखवली जाणार. कुठे चेक करायची, इथे बघा ट्रायंगल येते प्रत्येक ह्याच्यामध्ये. तुम्ही सेल्स सिलेक्ट केलं, समजा मी ह्याच्यामध्ये HR सिलेक्ट केलं, किंवा आता मला वाटायला की दुसरं काहीतरी नाव टाईप करूया ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, ऑडिट केलं. ठीक आहे, जे की ह्याच्यामध्ये नाही आहे लिस्टमध्ये. एंटर बटन प्रेस केलं तर ते मला काय दाखवते, पॉपअप दाखवते, दिस व्हॅल्यू डझंट मॅच द डेटा व्हॅलिडेशन रिस्ट्रिक्शन डिफाईन फॉर दिस सेल्स. म्हणजे मी ह्याला ऑलरेडी काय केलेलं आहे, लिस्टनुसार डिफाईन केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतंच ह्याच्यामध्ये टाईप करू शकत नाहीत, असं ते मला काय करते, सांगते. कारण हे लिस्टमध्ये सोर्समध्ये मी इथं सोर्स दिली होती. मी ह्याच्यामध्ये टाईप पण करू शकते की मी समजा मी इथं लिहिलं की HR कॉमा करून अकाउंट्स असं लिहिलं तरी पण चालतंय. किंवा तुम्ही सोर्समध्ये इथं काय करू शकता, सेल्स सिलेक्ट करू शकता. ओके बटनावर क्लिक केलं की तशा प्रकारचं काय होणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा टाईप करायला गेलं तर ते नाही येणार. तर समजा IT आहे, IT ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे एंटर केलं ते घेणार आहे. पण जर समजा मी दुसरं कोणतं तरी टाईप करायला लागले, डिपार्टमेंट, समजा ह्याच्यामध्ये सेल्स नावाचं सेल्स ऑलरेडी आहे, ह्याच्यामध्ये समजा मी ह्याच्यामध्ये CEO असं काहीतरी टाईप केलं, ओके, एंटर बटन दाबा. ह्याच्याप्रमाणे ते काय करते, रिट्राय करा म्हणते. ते तुम्ही नाही टाईप करू शकत. ह्या लिस्टद्वारेच कोणतं तरी एखादं टेक्स्ट तुम्ही काय करू शकता, टाईप करू शकता, असे ते आपल्याला सांगते. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मी काय दिलेलं आहे, टेक्स्टच्या ऐवजी आपण काय करू शकतो, बिटवीनमधले नंबर्स पण घेऊ शकतो. ठीक आहे. आता इथं नेम दिले आणि त्यांचे एजेस दिलेत, पण एज व्हॅलिडेशन काय केले, 18 ते 60 मध्येच घ्यायचं आहे. म्हणजे 18च्या खाली नसायला पाहिजे, 60च्या वर तिथं तुम्हाला एज इनपुट होता कामा नाही. ठीक आहे. डेटा व्हॅलिडेशनमध्ये जावा. याच्यामध्ये आता इथं सिलेक्ट करताना होल नंबर इथं तुम्हाला घ्यायचा आहे, की पूर्ण नंबर, पॉईंटमध्ये नंबर नाही पाहिजे.
डेटा ह्याच्यामध्ये तुम्ही बिटवीन, नॉट बिटवीन किंवा इक्वल टू, नॉट इक्वल टू ह्याच्यामध्ये घेऊ शकता. पण आता 18 ते 60 आहे त्याच्यामुळे मी बिटवीन सिलेक्ट करते. मिनिमममध्ये तुम्हाला 18 घ्यायचं आहे. मिनिमम व्हॅल्यू तुमची 18 असली पाहिजे. मॅक्झिमम किती असलं पाहिजे 60. ओके बटनावर क्लिक केलं. आता बघा मी ह्याच्यामध्ये 19 टाईप करते ते घेणार आहे. समजा मी 18 टाईप केलं ते घेणार आहे. पण जर मी 17 टाईप केलं तर ते नाही घेणार. अशा प्रकारे की दिस व्हॅल्यू डज नॉट मॅच अशा प्रकारे सांगते. किंवा समजा मी 60 टाईप केलं घेणार आहे. समजा मी 61 टाईप केलं नाही घेणार. किंवा जर समजा मी एखादा पॉईंटमध्ये नंबर केला, आता 59.2 असं काहीतरी केलं तरी पण ते नाही घेणार. कारण आपण सिलेक्टच करताना ह्याच्यामध्ये काय केलं होतं हे बघा, डेटा व्हॅलिडेशनच्या ह्याच्यामध्ये की होल नंबर पाहिजे. डेसिमलमधला पाहिजे असेल तुम्ही डेसिमल सिलेक्ट करू शकता. लिस्ट आपण बघितलेलं आत्ताच. एनी व्हॅल्यू म्हणजे कोणती का व्हॅल्यू असेल ना तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. डेटामध्ये वापस बिटवीन आहे, नॉट बिटवीन आहे, इक्वल टू आहे, ह्याच्यासारखं दिसणारं किंवा ह्याच्यासारखं न दिसणाऱ्या, ग्रेटर दॅन, लेस दॅन, भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्हाला कोणतं पाहिजे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ह्या क्वेश्चनमध्ये आपण 18 ते 60 बिटवीनमधनं घेऊ शकतो व्हॅल्यू, कारण हे क्वेश्चन तसं सांगते रिक्वायरमेंटनुसार. ठीक आहे. आता बघा थर्ड एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये डेट बिटवीन. इथं डेटचा ऑप्शन आहे की डेट 1/1/2022 ते किती असायला पाहिजे 31 डिसेंबर 2025. त्याच्या अगोदरची किंवा त्याच्या नंतरची नको आहे. जॉईनिंग डेट सिलेक्ट केलं. डेटा व्हॅलिडेशन इथं आलो. होल नंबरच सिलेक्ट करावं लागेल. बिटवीन इथं तुम्हाला काय करावं लागेल, तारीख टाकावं लागेल. इथली तारीख किती आहे आता 1/1/2022 ते खालची जी तारीख आहे ती कोणती असणार आहे आपली 31/12/2022 ओके बटनावर क्लिक केलं. ठीक आहे. आता समजा ह्याच्यामधली जर डेट टाकली, समजा मी 1/5/2022 टाकली ते घेते. समजा मी ह्याच्यामध्ये 31/12/2025 टाकलं ते घेणार आहे. पण जर समजा मी 31/12/2026 टाईप केलं तर ते मला वापस काय दाखवणार आहे, पॉपअप दाखवणार आहे की हे तुम्ही काय करू शकता, टाकू शकत नाही आहेत. त्या डेट बिटवीनच्या ह्याच्यामध्ये तो ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा इथं दाखवते टेक्स्ट लेंथ 10 पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक ह्याच्यामधले टेक्स्ट लेंथ काय पाहिजे 10 पाहिजे. नॉर्मल मोबाईल नंबर आपले 10 अंकीच असतात. डेटामध्ये गेलो आपण डेटा व्हॅलिडेशनच्या ह्याच्यामध्ये टेक्स्ट लेंथ फक्त तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. बिटवीनमध्ये मिनिमम किती गेले मी 1 आणि मॅक्झिमम किती केले मी 10. जर मी समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि समजा मी याच्यामध्ये एक्स्ट्रा स्पेस केला ह्याच्यामध्ये की एक 0 एक्स्ट्रा टाकलाय तर ते म्हणते रिट्राय करू शकता तुम्ही. कारण मी इथं 10च्या ऐवजी 11 नंबर्स काय केले ते टेक्स्ट लेंथ टाईप केली ते. जर समजा मी ह्याच्यामध्ये काहीतरी नंबर टाईप केला आणि तो 10 अंकी असेल, समजा त्याचं 4 आणि 7 ह्याच्यामध्ये हे जर नंबर टाईप केला तर तो काय होणार आहे त्याच्यामध्ये आलेला दाखवला जाणार. टेक्स्ट लेंथ तुम्हाला काय पाहिजे ह्याच्यामध्ये 10 अंकच पाहिजे, तुम्ही 10 अंकच घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा डेटा नावाच्या स्टॅपमधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे फ्लॅश फिल नावाचा. ठीक आहे. जसं आपण कालच्या ह्याच्यामध्ये कॉन्कॅटिनेट नावाचं फंक्शन बघितलं की ते जे आहे ते टेक्स्ट आपल्याला जॉईन करून देते. फ्लॅश फिल आपल्याला काय करतं, टेक्स्ट वेगवेगळं करून देते. आता ह्याच्यामध्ये फुल नेम दिलं आहे, मला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम वेगवेगळं काढायचं आहे. तर तुम्ही काय करू शकता, ह्या फ्लॅश फिलचा वापर करू शकता. इथं डेटा नावाच्या टॅबमध्ये तुम्हाला आहे. ठीक आहे. कसं यूज करणार, फक्त पहिलं जे नाव आहे ते तुम्हाला आहे तसं जसं दिलं आहे तसंच टाईप करायचं. आता समजा पहिलं नाव काय आहे तर राहुल टाईप केलं. एंटर बटन प्रेस केलं. सिलेक्ट करा हे टेक्स्ट जेवढे पाहिजे तेवढ्या सेल्स तुम्हाला आणि इथं फ्लॅश फिलमध्ये जावं. आपोआप ते काय करते, राहुल ह्याच्यामध्ये स्नेहा घेतलं, अमित कुलकर्णी हे पूर्ण आडनाव घेणार नाही, नाव घेणार, कारण मी इथं पहिल्यांदा नाव टाईप केलं. आता समजा मी ह्याच्यामध्ये मला लास्ट नेम पाहिजे पाटील, सिलेक्ट केलं. आता इथं जावा तुम्ही फ्लॅश फिलमध्ये. आता हे जे एक शॉर्टकट की आहे Ctrl+E. जर तुम्ही हे सिलेक्ट करून Ctrl+E जरी केलं तरी पण काय होणार आहे, फ्लॅश फिल केलं जाणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे डेटा नावाच्या टॅबमधलं डेटा व्हॅलिडेशन आणि हे फ्लॅश फिल लक्षात आलं असेल. ही जी फाईल आहे ती प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला अटॅच करते डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर आपोआप लक्षात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.